घर बांधण्यापूर्वी जमिनीचे खोदकाम केले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की खोदकाम करताना सापडणाऱ्या गोष्टींचा तुमच्या भविष्यावर फार मोठा प्रभाव पडत असतो. जर खोदकाम करत असताना सोन्या चांदीची नाणी, तांब्याची नाणी, तांब्याचा कलश, सोन्या चांदीचे दागिने अशा वस्तू सापडल्या तर ही जमीन तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. माता लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. ही जमीन तुम्हाला लाभदायक ठरते. जर जमीन खोदत असताना शंख शिंपले, झाडाची मुळे किंवा गायीचे शिंग सापडले तरी सुद्धा अशी जमीन तुम्हाला सकारात्मक परिणाम देत असते. ही जमीन सुद्धा शुभ असते. परंतु जमीन खोदत असताना जर तुम्हाला लोखंडाच्या वस्तू, जळालेली लाकडे किंवा कोळसा सापडला तर अशी जमीन अत्यंत अशुभ असते. ही जमीन तुम्हाला नकारात्मक परिणाम देणारी असते. अशा वेळेला जमिनीचे शुद्धीकरण करणे फार जास्त गरजेचे आहे. खोदकाम करताना जर तुम्हाला ह्यापैकी कोणतीही वस्तू सापडली नाही तरीही वास्तुशास्त्रानुसार माती परीक्षण करून तुम्ही ती जमीन तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे हे जाणून घेऊ शकता. वास्तुशास्त्राबद्दलच्या अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.